नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जुन्या विहिरी दुरुस्तीसाठी 1,00,000 रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची सुविधा मिळावी यासाठी सरकारकडून सिंचन व्यवस्था मजबूत करण्यात भर दिला जात आहे. म्हणजेच की आता जुनी विहीर दुरुस्तीसाठी मिळवणार आहे 1,00,000 रुपये अनुदान. तर म्हणजेच की आता यासाठी काय काय महत्त्वपूर्ण आहे आपण ते बघणार आहोत की 7/12 उताराची विहिरीवर नोंद असणे अनिवार्य आहे व काम सुरू करण्यापूर्वी विहिरीचा फोटो आवश्यक असणार आहे. तर 100 किंवा 500 रुपयाच्या स्टॅम्पवर पेपरवर बंधनकारक हवे. म्हणजेच की ते गट विकास अधिकाऱ्यांचे शिफारसपत्र अनिवार्य आहे आणि ज्यांनी नवीन विहिरीसाठी अनुदान घेतले त्यांना जुनी विहीर दुरुस्ती अनुदान 5 वर्षानंतर मिळणार आहे. त्याच्या आधी त्यांना या ठिकाणी मिळणार नाहीये. आता आपण यासाठी काय काय आवश्यक कागदपत्र लागणार ते सर्वप्रथम जाणून घेणार आहोत की बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. म्हणजेच की आता 7/12 आणि 8 उतारे नावावर असावा. एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मान्यताप्राप्त जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. 0.40 ते 6 हेक्टरपर्यंत जमीन असणे आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहणार आहे. मग तुम्हाला याच्यामध्ये आता आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल ID, मोबाईल नंबर हे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. हे जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला लागणार. आता अर्ज कुठे करायचा तर म्हणजेच की आता तुम्ही ऑनलाईन जर अर्ज करत असाल तर तुम्हाला www.mahadbt.maharashtragovernment.in या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज करू शकता आणि जर ऑफलाईन करायचा असेल तर तुम्हाला जवळचा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधून तुम्ही तिथे अर्ज करू शकता. धन्यवाद.